टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजितदादा गट अशा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचा आज वर्धापन दिवस आहे आणि त्यानिमित्तानं नागपुरातील विधान भवन परिसरामध्ये अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे ते लागलेले आहे। हे विठ्ठला कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 26व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना कार्यकर्त्यांच्या मनातली भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र याव्या म्हणून राष्ट्रवादी ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुदे यांनी होर्डिंग्स लावलेले आहे आणि महाराष्ट्राचं विधान भवन जे आहे नागपुरातलं त्याच्या अगदी त्या परिसरामध्ये होर्डिंग्स लागलेले आहे। हे सांकेतिक आहे की आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या हीच मागणी आहे। ज्यांनी होर्डिंग्स लावले ते ईश्वर बाळबुदे आपल्यासोबत आहे। भाऊ, आज वर्धापन दिवस आहे आणि तुमचे हे अनोखे होर्डिंग्स काय सांगायचं आहे तुम्हाला? सर्वप्रथम मी दोन्ही नेत्यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। पण ह्या विदर्भातील राष्ट्रवादीच्या जुन्या जाणत्या सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की पवारसाहेब आणि अजितदादा हे एकत्र आल्या पाहिजे, पुन्हा हे राष्ट्रवादी एकोप्याने मोठी झाली पाहिजे, कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे। याचे दुष्परिणाम समोर ते आता लक्षात येत नाही, पण ते समोर त्याचं खूप नुकसान होईल। कारण येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा निवडणुका लढवू आणि समजा सगळे वेगळे वेगळे लढले तर सगळ्यात पहिले एकामेकासमोर उभे राहतील ते दोन्ही राष्ट्रवादी। शिवसेना वेगळी, दुसरी शिवसेना वेगळी न परिणामता फायदा दुसऱ्याला तिसऱ्याला होईल। काय मागणी आजची वर्धापन दिनानिमित्त? बिलकुल आमची एकच मागणी आहे आणि विठ्ठलाला आम्ही साकडे घालतो आहे, कारण आम्ही त्यांना इतकं म्हणजे आमच्या मताने ते ऐकणार नाही, पण आम्ही विठ्ठलाला म्हणून साकडे घालतो की दोन्ही ह्या नेत्याला एकत्र आणावं आणि ही राष्ट्रवादी एकोप्यानं मोठी व्हावी। नक्कीच ही राष्ट्रवादी एकत्र यावी, दोन्ही पक्ष एकत्र यावे यासाठी हे होर्डिंग्स आणि विठ्ठलाला महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाला अशा प्रकारचं साकडं या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे। दोन्ही पवार अजितदादा आणि शरद पवार एकत्र चर्चा करतानाचं हे चित्र पुन्हा महाराष्ट्राला पाहायला मिळावं, दोन्ही पक्ष एकत्र यावे हीच मागणी करणारी कार्यकर्त्यांची भावना या ठिकाणी नागपुरातील विधान भवनासमोर असलेल्या होर्डिंग्समधून दिसून येते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।